अरे काही रात्र दिसत नव्हतं काही, आता जाम खतरनाक दिसते मला वाटते. हो यार, चाललो आहे दादा सिटी स्कॅन करायला मम्मी ऐकतच नाही, बार बार फोन करते मला. ओके रक्त वगैरे कानातून आला नाही तरी पण सिटी स्कॅन कर बोलते. तर तिच्यासाठी आता तिच्या खात्रीसाठी चाललो जालन्याला आता गाडी करून. तिकडे स्विफ्ट डिझायर हे केले बुक. मी विक्की मोरे, मी, माझा भाऊ, अंकल, पुन्हा मोठे अंकल आणि बाबा एवढं जण चाललो आहेत. लाडूपर्यंत घरी आहे पावसामुळे, यांच्या पण यायची इच्छा होती. तर चला जा सिटी स्कॅन करू, काय रिपोर्ट येतो बघू. चला मी ब्लॉग घेते, तुम्हाला वाटत असेल कारण मी ना एकदम ओके गाईस. फक्त आग वगैरे होते थोडी, पण मी ओके आहे. यांना सगळ्यांना वाटतं की नाही मी ओके. चला जाऊ. A few moments later. पोचलं गाईस हॉस्पिटलला. Connected to a computer. The scan creates cross-sectional images or slices of the internal structures of the body. Sometimes a contrast material or dye may also be injected. A few moments later. कशाचा मग तो तुझा नंबर दिला का? बघा पेशंटचा नंबर द्यायचा, ते मित्रांनी त्याचा स्वतःचा नंबर दिला. असं असतं कुठं. रिपोर्ट नॉर्मल आलेला आहे एकदम. मला माहीत होतं घरूनच रिपोर्ट नॉर्मल येणार आहे, पण मम्मी काय ऐकत नाही. पण ठीक आहे, शंका दूर झाली. ऑल इज गुड. तुम्हाला पण दाखवतो रिपोर्ट आल्यावरती थोड्या वेळात. त्याचं लग्न झालेलं आहे म्हणून त्याची काय नंबर घ्यायची गरज नाही म्हणून, त्याच्यामुळे स्वतःच दिला का. छान आहे, चहा घेऊ आता. सीधा हॉस्पिटल. गैस एवढं पेन होतं ना, एवढं पेन होतं आहे काय सांगू तुम्हाला. सो मच पेन. फर्स्ट ॲक्सिडेंट आहे आपल्या आयुष्याचा. इकडे थोडं सुजलं म्हणून बोलायला प्रॉब्लेम होतो आहे. आणि समजून घ्या आता या हॉस्पिटलला आलो आहे. सिटी स्कॅन वगैरे झाला, तिकडे फोन अलाउड नव्हता त्यासाठी व्हिडिओ नाही काढला. पण रिपोर्ट वगैरे नॉर्मल आहे. स्कॅन वगैरे दाखवलं डॉक्टरला, सर्व ओके. आणि आता चाललो हे करायला. आता मी गाईस रिपोर्ट घ्यायला. आता लेखी रिपोर्ट भेटणार आहे, रिपोर्ट घ्यायचा आणि घरी जायचं. गाईस रिपोर्ट आला. आता आम्ही लिफ्टमध्ये चाललो होतो रिपोर्ट घ्यायला. लिफ्ट काही येत नाही. तिला काय बोल नको धिंगाणं कर सगळं. ए भैया गाईस सो मच बॅड हालत हिअर. A few moments later. चलो गाईस, चाललो आता आम्ही घरी. अरे बापरे. चला घरी जाऊ. क्या रिपोर्ट तेरे साफ नहीं, तू देख ना. तो अरे लाडू उसको भी लगा है, क्या लागलं. वो उधर गिर गई थी. क्या हे बघ लाडू काय बघ. मुझे क्या समझ में आता है रे बाबा. पड तो सकती है ना. गाईस हे बघा माझा रिपोर्ट काय आहे बघा. तुम्हाला कळत असेल तर तुम्ही सांगा, आम्हाला काही कळत नाही. आणि डॉक्टर बोलले की ऑल इज वेल, सर्व नॉर्मल आहे, सर्व ओके आहे. बघा अशा प्रकारे रिपोर्ट आहे हा. ओके गाईस हे बघा सिटी स्कॅन ब्रेन प्लेन. हे काय आहे हे बघा, कसला रिपोर्ट आहे काय आहे ते व्यवस्थित चेक करा. ओके बस एवढंच आहे. येतं औषधी आहेत. क्या औषध. ओके गाईस चला थोडा आराम करतो आता. A few moments later. कैसे बघा मग कसं झालंय तोंड बघा ना इकडे.
काळा झालाय सगळं इकडे, लाल लाल. देख ना कैसा था. चक्कर आ रही है रोहित. हा? इकडे बघा मम्मीचा ब्लॉग पाहते. मम्मी आली होती. काय लाडू, संपलं बाळा बिस्किट. इकडे अंडे उकडायला ठेवलं आहे मी लाडूच्या पप्पासाठी. बघा ओरिओ साठी रडते. संपा ना बाळा. आणि क्रीम खाते ते बिस्किट खा. खा बिस्किट खा. क्रीम खाते फक्त. सिटी स्कॅन केलंय गाईज. बरं झालं नॉर्मल आहे. बरं झालं गाईज नॉर्मल आहे. काहीच झालं नाही. काय काय ठीक घ्या बिस्किट का पॅकेट. बरं झालं गाईज काहीच झालं नाही. नाहीतर मी तर लय घाबरले होते. मला कोणी सांगत नव्हता की काय झालंय म्हणून. आणि मी व्हिडिओ कॉल करत होते तर व्हिडिओ कॉल पण नाही उचलत होते. कारण की ना जे सरकारी हॉस्पिटल होतं ना ते तिकडे ना मग त्यांनी ना लय पट्टे बांधले होते. म्हणून त्यांना वाटला मतलब आमचे इकडचे हे आमचे रिश्तेदारच लागते ते. त्यांना वाटलं की आम्हाला ना जास्त हे शॉक बसेल आम्हाला. मग कोणाला मतलब कुछ भी हो सकता था गाइस. मुझे भी मतलब सदमा लग सकता था ऐसा वो देख के. इसलिए वो सोचे कि ज़्यादा शॉक में चले जाएंगे, इसलिए पूरा आप इधर पे ना आपको वीडियो में दिख ही जाएगा सरकारी हॉस्पिटल वाले लोग ने क्या किया था गाइस. इधर पे पूरा ऐसा फट गया था इधर पे, पर उन लोगों ने टाका नहीं मारा. लोग ने पट्टी बांध के बोला जाओ. फिर वो आए हमारे इधर के प्रकाशन आए हमारे. उन्होंने प्राइवेट हॉस्पिटल में लेके गए. फिर टाका वाका मारा. इधर 18 टाके पड़े हुए पूरे. कैसे हम लोग तो बहुत डर गए थे. मैंने रोहित की मम्मी को फोन किया था. ऐसे ही सब मिलने आ रहे गए सुबह से.